मुंबई महापालिकेसाठी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेले असतानाच प्रचारासाठी आता ठाकरे बंधूंनी एक नवी रणनीती आखलेली आहे। ठाकरेंचे करण अर्जुन मुंबईमध्ये नेमका कसा करिश्मा घडवून आणणार आहे, पाहूयात या रिपोर्टमध्ये। मुंबईसाठी ठाकरेंच्या दोन पिढ्या मैदानात, प्रचाराची धुरा नव्या ठाकरेंकडे। ठाकरेंच्या करण अर्जुनवर मोठी जबाबदारी। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी युती करत निवडणुकांना सामोरं जाण्याचं ठरवलं। या युतीसाठी ठाकरे बंधूंनी चर्चा आणि मनोमिलनावरच 6 महिने घालवले। कार्यकर्त्यांची मन वळवण्यात काही अंशी ठाकरे यशस्वी झाले, तरी युतीचा अजेंडा मतदारांपर्यंत पोहोचवण्याचं एक मोठं आव्हान ठाकरेंसमोर आहे। कारण पुढील 20 दिवसात ठाकरेंना ठाकरे ब्रँड वाचवण्यासाठी मोठी घोडदौड करावी लागणार आहे। महापालिकेवर पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी ठाकरेंचे करण अर्जुन ऍक्शन मोड मध्ये आलेत। अमित आणि आदित्य ठाकरे प्रचाराची दिशा ठरवतील। मातोश्रीवर आदित्य आणि अमित ठाकरेंची बैठक झाली आहे। अमित आदित्य ठाकरे रोड शो करतील आणि प्रचाराच्या रॅलीमध्ये सहभागी होतील। संपूर्ण प्रचाराचं नियोजन 2 दिवसात पूर्ण केलं जाईल। उद्धव आणि राज ठाकरेंच्या सभांवर देखील भर दिला जाईल। शिंदेंच्या बंडानंतर आदित्य ठाकरे उद्धव ठाकरेंच्या मागे सावलीप्रमाणे वावरले। डोळ्यात डोळे घालून त्यांनी विरोधकांना टशन दिली, तर विधानसभा निवडणुकांमध्ये अमित ठाकरेंनी स्वतः निवडणुकांमध्ये सहभागी होत पराभवानं खचलेल्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणला। मात्र आता परिस्थिती बदलली आहे। यंदा ठाकरेंना मोठी मेहनत करावी लागणार आहे, कारण अनेक आव्हानांवर मात करत त्यांची ठाकरे ब्रँडसाठी लढाई आहे। नेमकी ठाकरेंसमोर कोणती आव्हानं आहेत ते देखील पाहूया। जागा वाटपानंतर बंडखोरी टाळण्याचं मोठं आव्हान असेल। भाजप सारखा बलाढ्य पक्ष आणि भली मोठी यंत्रणा आहे। काँग्रेस राष्ट्रवादीच्या पारंपरिक मतदारसंघांमध्ये विजयासाठी मेहनत घ्यावी लागेल। मराठी मतं टिकवण्यासाठी शिंदे गटासोबत थेट लढत आहे। सपा, MIM आणि वंचित सारख्या पक्षांची वोट बँक आहे। परप्रांतीय मतदारसंघांमध्ये मतं वळवण्याचं मोठं आव्हान असेल। केवळ 20 दिवसांमध्ये या सर्व आव्हानांना तोंड देण्याची रणनीती ठाकरे बंधूंना ठरवायची आहे आणि ही सर्व जबाबदारी नव्या ठाकरेंकडे म्हणजेच आदित्य आणि अमित ठाकरेंवर सोपवण्यात आली आहे। आता ही नवी पिढी गेल्या 3 दशकांची अबाधित सत्ता राखण्यासाठी काय रणनीती आखणार आणि त्यात किती यशस्वी होणार याचीच आता चर्चा सुरू झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।